Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यांपासून शहरात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसतायत। त्यामध्ये आता भर पडली आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या पदांच्या सामूहिक राजीनाम्याची। काही दिवसांपासून चर्चा होती की कल्याणचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे हे शिंदेंची शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यांना भाजपचीही ऑफर आहे असं समोर आलंय। रवींद्र चव्हाण मित्रपक्षांच्या कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवारांचा पक्षप्रवेश करून घेत असल्यानं युतीतले मित्रपक्ष नाराज होते। विषय इतका गंभीर झाला की एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली। तीनही मित्रपक्षांची बैठक झाली आणि एकमेकांच्या पक्षातल्या लोकांना प्रवेश द्यायचा नाही असं ठरलं। मग आता भाजप, शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीनं त्यांचा फोकस विरोधकांच्या पक्षातल्या लोकांकडे वळवलाय का असा प्रश्न उद्भवतो। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि समर्थकांनी राजीनामा का दिला, त्याचं कारण काय सांगितलं बघा। आज मी माझ्या कल्याण शहर डोंबिवली जिल्हा काँग्रेस पदाचा राजीनामा देत आहे। आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब तसेच आमचे नेते संजय दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार ज्या जिल्हाध्यक्षांना ज्या राज्यांमध्ये 5 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना करण्यात आल्या। त्यानुसार मी आपल्या पदाचा आज राजीनामा देत आहे। ऑफर तर येत असतात, ते प्रत्येकाला येतात। ऑफर येणं काही मोठी गोष्ट नाहीये। निवडणुकीच्या तोंडांवर सर्वात लोकांना ऑफर येतात। माझ्यासोबत माझे 6 ब्लॉक अध्यक्ष 5 ब्लॉक अध्यक्ष आहेत। त्यांना मी कुठलाही दबाव टाकला नाही, पण त्यांनाही 5 वर्षापेक्षा अधिक काळ झाल्यामुळे त्या ध्येय धोरणानुसार त्यांनी राजीनामा दिलेला आहे। कोणत्या पक्षाची ऑफर आहे? शिंदे गटाच्या वाटेवर असलेली चर्चा आहे। मी कुठल्याही नंदनवनात नाही, मी आनंदवनात आहे। जे काम करून मला समाधान मिळतं, आनंद मिळतो, त्या आनंदवनात आहे। मी कुठल्याही नंदनवनात नाही। नाही, कुठला सूचक नाका पण नाही, चक्की नाका पण नाही। नाही, मी आधीच सांगितलं हा नाराजीनामा नाही, हा स्वतःहून दिलेला राजीनामा आहे। निवडणुकीच्या तोंडावर मी राजीनामा देत नाहीये। ध्येय धोरणानुसार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मला हा राजीनामा द्यायला सांगितला। मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे, त्या प्रोटोकॉलच्या अंतर्गत मी माझा राजीनामा दिलाय। ते पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून राजीनामा दिला असं जरी सांगत असले तरी येत्या काही दिवसात ते महायुतीतल्या एखाद्या पक्षात दिसले तर काही आश्चर्य वाटायला नको। कल्याणवरून मिथिलेश गुप्तासह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।